find the pressure 200 meter below the surface of the ocean if pressure on the free surface of liquid is 1 atmosphere. असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. डेन्सिटी दिली बघा, डेन्सिटी ऑफ सी वॉटर म्हणजे 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ ओशन, 200 मीटरच्या खाली किती प्रेशर असेल आणि त्याच्यावरती ऍटमॉस्फिअरचं प्रेशर किती हे पण असणार आहे. ओके, त्यामुळे टोटल प्रेशर हे काय असणार आहे, टोटल प्रेशर P इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस जे काय 200 मीटर डेप्थ आहे खाली त्याच्यामुळे पण काय असणार आहे, प्रेशर लागणार. त्याचा फॉर्म्युला काय, H इंटू रो इंटू जी. आता हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर दिले. ओके, हे गिवन मध्ये व्यवस्थित लिहायचं. गिवन मध्ये सगळ्या गोष्टी लिहायच्या. पहिला फॉर्म्युला आपण डिस्कस केला, हा फॉर्म्युला लागेल. क्वेश्चन वाचल्यानंतर कोणता फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा हे गिवन मध्ये काय काय दिले त्यावर ठरवायचं. फॉर्म्युला आठवायला पाहिजे. ओके, प्रेशर 200 मीटर किलो H दिले. H इज इक्वल टू 200 मीटर. त्यानंतर डेन्सिटी दिले म्हणजे रो आहे 1060 kg पर मीटर क्यूब हे दिलेलं आहे. आणि 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे हे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजेच P0 त्याला आपण म्हणतो. ओके, ते आहे 1 ऍटमॉस्फिअर. सो 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे किती पास्कल. 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे 1.013 इंटू 10⁵ पास्कल. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. या सगळ्या गोष्टी पुट करा आणि प्रेशर काढा. फाइंड द प्रेशर सॉल्व्ह करूया आपण आता. सो P इज इक्वल टू P0 म्हणजे 1.013 इंटू 10⁵ प्लस H मीन्स 200 इंटू रो डेन्सिटी आहे बघा 1060 इंटू जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता हे 200 इंटू 1060 बघा, हे 200 मध्ये हे 2 झिरोज आणि हा 1 झिरो म्हणजे तुम्ही इथं इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये 10⁵ लिहू शकताय. आता इथं 10⁵ आहे, इथं 10⁵ आहे. दोन्हीकडे कॉमन पाहिजे तरच तुम्ही ते बाहेर घेऊ शकता कॉमन. तर हे सगळं कॅल्क्युलेशन करून 10⁵ मध्ये तुम्ही काय करा, सॉर्ट करा. किंवा हा 10⁵ आहे, हा इथे कुठेतरी तुम्ही पॉईंट शिफ्ट करा आणि याचा जो 10⁵ आहे तो याला देऊन टाका. म्हणजे 2 घरं फक्त शिफ्ट करा, उरेल काय 10⁵ शिल्लक राहणार. बघा 101.3 म्हणजे मी 2 घरं शिफ्ट केलं म्हणजे यातला 10⁵ मधला 10⁵ मी याला दिला, राहिला किती 10⁵. ओके, प्लस इथं किती उरले बघा 2 उरलेले, कारण 2 झिरो आणि इथला 1060 मध्ये 1 झिरो 3 झिरो आहेत म्हणजे हे 1000 आहे. यासाठी मी 10⁵ लिहिलं. उरलं काय 2 इंटू 106 इंटू 9.8 इंटू 10⁵. आता हे 10⁵ तुम्ही कॉमन घेऊ शकता. ओके, 10⁵ कॉमन घेतलं काय 101.3 प्लस 2 इंटू 106 इंटू 9.8 कॉमन घेतल्यानंतर हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं मी 10⁵. आता हे कॅल्क्युलेशन करा. हे 2 इंटू 106 इंटू 9.8 याचं कॅल्क्युलेशन करा आणि हे 101.3 याच्यामध्ये ऍड करा. सो फायनल आन्सर काय येणार बघा 2178.9 इंटू 10⁵. हे फायनल आन्सर येणार. आता हे जर पॉईंट शिफ्ट केला तुम्ही तर हे 10⁵ जर इकडे मी शिफ्ट केला 2 पॉईंट असं काहीतरी लिहिलं मी बघा 2.1789. ओके, मी लेफ्टला शिफ्ट केलंय त्यामुळे मला काय करावं लागेल 10⁻+3 करावं लागेल तरच ते काय होणार आहे 2178.9 असं होणार आहे. ओके, आता मी लिहिलंय 2.178 म्हणजे लेफ्टला शिफ्ट केलंय. तर याच्यामध्ये 10⁻+3 ऍड होणार म्हणजे अगोदरचं 10⁻3 आणि आता जे शिफ्ट केलंय 10⁻3 म्हणजे 10 टोटल 6 होणार. पण प्रेशर काढतोय तेव्हा स्टँडर्ड तुम्ही पास्कल्स करा किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर.
This is the answer.